Jadhav. I'm currently admitted in this Cloud9 hospital, and 2 days back only I delivered the baby boy. Basically, माझा जो जर्नी आहे प्रेग्नन्सीचा, सो तो 2-2.5 वर्षापासून मी प्लॅन करत होतो आणि बरेच डॉक्टरकडे मी फिरली पण होती यासाठी. समथिंग आयुर्वेदिक वगैरे ट्रीटमेंट पण केलं होतं. पण त्यानंतर माझी एक फ्रेंड आहे, तिने मला सिमाजन मॅमला रेफर केलं. मग त्या मॅमकडे आम्ही आलो आणि मेन म्हणजे IVF म्हणूनच आम्ही आलो होतो खरं तर, बिकॉज आम्ही बराच टाईम झाला होता, 2-2.5 वर्ष म्हणजे असं. मग मॅमकडे आलो तर मग मॅमनी सडन समथिंग बेसिक काही चेकअप्स होते ते करून घेतले, सोनोग्राफीज आणि ब्लड टेस्ट वगैरे. सो त्याच्या थ्रू त्यांना कळलं की बाबा मला हॉर्मोनल ट्रीटमेंटचीच गरज आहे असं. मग मॅमनी 2-3 महिन्याची त्याची ट्रीटमेंट सुरू केली. समथिंग मेडिकेशन सुरू होते, टॅब्लेट्स होते आणि इंजेक्शन्स वगैरे. सो ते माझे 2-3 महिन्यामध्येच रिकवर झालं आणि 2-3 महिन्यामध्ये ॲक्च्युली मी कन्सिव्ह केलं असं. तर त्याच्यामुळे आम्हाला पुढची फर्दर प्रोसेसेसची त्याचे पुढे IUI किंवा IVF वगैरे पण असतो, तर त्याची गरज पण नाही पडली बेसिकली. नाही त्याच्यावर आम्ही प्लॅन करणार होतो की अगर जर काही ह्याच्यामध्ये जर का नाही झालं तर पुढच्या स्टेपला जावं लागू शकते असं. आणि पण मग आम्ही ते हॉर्मोनल थेरपीमध्येच. मला एक सजेशन द्यायला आवडेल, ते म्हणजे काय की IVF, जसं मी इथे आमचं पण जेव्हा बघितलं होतं की IVF स्पेशालिटी म्हणून होती. सो त्यावेळी माझ्या पण डोक्यामध्ये हाच मिसकन्सेप्शन होतं की आता बऱ्याच ठिकाणी मी ट्राय केलं होतं, म्हणजे माझी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकसुद्धा आणि गायनेकोलॉजिस्टकडे सुद्धा मी गेले होते आणि बरेच मी ट्राय केलं होतं आणि बरेच लोक असेच असतात आणि शेवटी नंतर मग वैतागून IVF किंवा इन्फर्टिलिटी सेंटर असतं त्याच्याकडे जातात आणि मी सुद्धा तेच केलं, काही वेगळं नव्हतं. पण इथे आले आणि त्यामुळे मला वाटलं होतं की इथे सुद्धा आली तर माझं मे बी माझं पण म्हणजे मे बी डायरेक्ट IVFच प्लॅन करतात की काय असं. पण असं काही नाही आहे. बेसिकली इन विट्रो फर्टिलायझेशन ऑर स्पेशालिटी सेंटर जे असतात ना, फर्टिलायझेशन स्पेशालिटी सेंटर, सो इट इज बेसिकली अबाउट की रिप्रोडक्टिव्हबद्दलचं जे सगळं काही असतं ना, रिप्रोडक्टिव्हबद्दलचं नॉलेज किंवा याच्याबद्दलचं इन्फॉर्मेशन ह्यांच्याकडे सगळीची सगळी असते. की ज्याच्यामुळे काय ना की कित्येकदा आपण जर का पहिल्या स्टेपमध्ये जसं मी सांगितलं की माझा जो कन्सिव्ह झाला ना, तर मला बेसिकली फक्त हॉर्मोनलचीच ट्रीटमेंटवर माझं झालं, जे की मॅमने फक्त बेसिक स्कॅन केले आणि समथिंग ब्लड टेस्ट वगैरे केल्या की ज्याच्यामुळे त्यांना कळलं आणि मला हॉर्मोनलमध्येच स्टॉप केलं होतं असं. तर त्याच्यामुळे असं काही नाही आहे की आपण म्हणजे इनफर्टिलिटी सेंटरमध्ये आलो तर आपल्याला IVFच करावं लागेल या फिर कुछ. तर आपण सुरुवातीला जरी आलो म्हणजे सुरुवातीला आपण यांच्याकडेच आपण अप्रोच घेतलं पाहिजे अगर मतलब आपण प्लॅनिंग करतो आहे कन्सिव्ह करायसाठी असं. तर सो आज माझा डिस्चार्ज आहे आणि मी आणि माझं बेबी बॉय आम्ही दोघेजणं घरी चाललो आहे. खूप जास्त खुश आहोत. त्यातल्या त्यात मला Cloud9च्या सगळ्या टीमला, सगळे टीम मेंबर्स आणि इन्क्लुडिंग मावशी आणि सिस्टर स्टाफ, त्यानंतर डॉक्टर, त्यानंतर इव्हन सगळेच ते म्हणजे कॅन्टीनपासून तर सगळेजणांनी खूप छान सपोर्ट केला आणि प्रत्येक वेळी काळजी घ्यायला पण होते. त्यामुळे माझं प्रेग्नन्सी आणि ओव्हरऑल डिलिव्हरीचं जर्नी खूप छान राहील. थँक्यू सो मच.